Brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. एखादा आंतरराष्ट्रीय दर्जाचं एखादा ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आयटम घ्यायचा आहे तर आपल्याला त्या क्षेत्रातल्या जी संस्था आहे क्रीडा संस्था तिला पुढे करावं लागेल. खाजगी गुंतवणूकदारांनी समोर यावं म्हणून आपण त्यांना मग कॅपिटल सबसिडी आहे, विद्युतमध्ये आपण काही इंडस्ट्रीच्या दराने कमर्शियल नव्हे तर चार्ज लावणार आहोत, त्यांना जीएसटी जो राज्याचा आहे त्याचा काही रिफंड देणार आहोत. महाराष्ट्रानं सध्या नवीन पर्यटन धोरण हे स्वीकारलेलं आहे. त्यामुळे नेमकं काय होणार आहे? महाराष्ट्राच्या पर्यटनात असे कुठले मोठे प्रोजेक्ट सुरू होणार आहेत, कुठले मोठे बदल होणार आहेत जे महाराष्ट्रानं याआधी कधीच पाहिलं नाही? काय मुळात हे पर्यटन धोरण आणि त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर नेमकं काय साध्य होणार? बरोबर. एक आपण काही गोष्टी अशा असतात आपण जेव्हा म्हणतो की या गोष्टी फक्त शासन करू शकतं. काही गोष्टी अशा आहेत ज्यामध्ये शासन आणि खाजगी भागीदारीता ह्या दोघांनी करता येतं आणि तिसरा प्रकार येतो ज्यात शासनाने मुळीच हस्तक्षेप करू नये, ते खाजगी लोकांवर सोडून द्यायचं असते. तर याच गोष्टी आपल्या शासनाच्या धोरणामध्ये प्रतिबिंबित होतात. पहिला भाग असा आहे की आमच्याकडे रिजनल टुरिझम डेव्हलपमेंट स्कीम आहे, केंद्र शासनाची स्वदेश किंवा प्रसाद योजना आहे, ज्याच्यामध्ये शासन पूर्णपणे जबाबदारी घेऊन पैसा खर्च करतं आणि करतं. दुसरा भाग आहे प्रायोजकत्व, जसा आजचा हा कार्यक्रम आहे की त्यामध्ये खाजगी लोकांनी पुढे यावं, आम्ही सपोर्ट करतो जेणेकरून जे आहेत आपण त्या पद्धतीने काही कार्यक्रम आखू शकतो, मॅनेज करू शकतो. एखादा आंतरराष्ट्रीय दर्जाचं एखादा ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आयटम घ्यायचा आहे तर आपल्याला त्या क्षेत्रातल्या जी संस्था आहे क्रीडा संस्था तिला पुढे करावं लागेल. आणि तिसरा प्रकार जो आहे की ज्यामध्ये तुम्ही करावं, आम्ही मदत करतो, तर त्या प्रकारामध्ये मग आपली पॉलिसी येते ज्यामध्ये खाजगी गुंतवणूकदारांनी समोर यावं म्हणून आपण त्यांना मग कॅपिटल सबसिडी आहे, विद्युतमध्ये आपण काही इंडस्ट्रीच्या दराने कमर्शियल नव्हे तर चार्ज लावणार आहोत, त्यांना जीएसटी जो राज्याचा आहे त्याचा काही रिफंड देणार आहोत. असे विविध गोष्टी त्याच्यामध्ये देण्यासोबतच आपण अशा काही ॲक्टिव्हिटी शोधल्या आहेत. उदाहरणार्थ फनरेल आहे, हेली टुरिझम आहे, ग्लास वॉक आहे, ॲक्वेरियम आहे किंवा प्लॅनेटोरियम आहे. अशा काही काही गोष्टी, थीम पार्क आहे, ज्यांना आपण अशा कॅटेगरीत टाकलं की त्यांना अल्ट्रा मेगाचे बेनिफिट आपण देऊ जेणेकरून महाराष्ट्रात अशी स्थळ निर्माण झालं पाहिजे.